लाईटीवर ना रात्रीचे असे कीटक पडतात आणि तुला पिंगाणी बोलतो त्याला आम्ही सगळे पिंगाणी आहेत तर लाईटिंग रात्रीच्या बंद करतो. पावसाची मगाशी एक सर लागून गेली, ऊन पडतं. नमस्कार, पुन्हा येतो तुमच्या माझ्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये. सुंदर आणि मोकळ्या वातावरणात खूप खूप आणि मनापासून स्वागत. सकाळचे ना 8 वाजून गेलेत. घर वगैरे मी झाडलं आणि चहा ठेवले. चहाबरोबर ना नाश्त्याची घावणे बनवणार आहे. चला प्रथम मी चहा पिते आणि कामाला सुरुवात करते. नाश्ता केला कसं दुपारी आरामशीर जेवण करता येतं. केसच बघतो औषध गळतात ते किती औषधं केली काय फरक नाही. हे बघा वाटण काढते मी छोलेची भाजी बनवायला. खोबरं घालून करणार आहे आमच्या मालवणी पद्धतीची. आणि पापडचं सकाळी थोडेच करणार आहे पापड. पावसाचे दिवस आहेत, नाही सुकले तर खराब होणार. म्हणजे आम्हाला इथे यायला लागतात ना त्याच्यासाठी फक्त. जर ऊन असेल तर उद्या पण पीठ मळेल थोडं आणि थोडे करते. तयारी करते आणि छोले पहिले बनवून घेते. आणि बोटाचं काय अजून बरं नाही आलंय, औषधं चालू आहेत, गोळ्या घेते मी तरी. आला पाऊस, त्याचे दिवस आहेत. आता आई आहे तर मी कुठे जाणार नाही, त्यामुळे तुम्हाला ना मी माझं गावचं डेली रुटीन दाखवणार. तुम्हाला आवडतं की नाही ते पण कमेंटमध्ये सांगा. जर ना आवडतं तर मी नाही दाखवणार. आला पाऊस बघा. जाऊन मी करून ठेवते, पंख्यावर सुकवते. जर ऊन लागलं मध्ये कधीतरी तर मग उन्हात लावेन पापड. गरम्यात करायला पाहिजे पण खूप गरम होत होतं ना, कंटाळा आलेला बनवायचं आणि आळस पण केला मी थोडा. ते आळस भारी पडला तुम्हाला. छोलेची भाजी करते. छोले जरा ना जास्त शिजवायला लागतं, आईला ना जमत नाही चावायला, गरम पण होते. शिजत छोले. वाटण काढलंय, पावसाने केलं नाही काम. आई बोलली चपात्या वगैरे नको, मला भातच दे. काल चपात्या खाल्ल्या, आज नको बोलली, भात खायला. बघा छोले शिजतात, ते जास्त शिजवले त्यांना, तर आईला नाही जमत. तिला भाताबरोबर पाहिजेत. छोले आवडतात तिला. अजून वाटण घालायचं आहे. हे बघा आमच्या दारात ना लाईटचा पोल आहे आणि ह्याची ना सपोर्टिंग वायर तुटलेली. त्याच्यासाठी आम्ही ना इलेक्ट्रिशियनला ना 10 ते 12 दिवस झाले सारखाच फोन करतो. तेव्हा ते आज आलेत. वरती पण जरा लागत तर तुम्ही यायला म्हणून तर तोडून टाकलेलं मी.
डोक्यावर हा ती काढा. ही बघा, ही ना सपोर्टिंग वायर तुटलेली ती त्यांनी लावली. पापड लाटायला बसून पोळे करते. आई ना जेवून झोपली. मला थोडा उशीरच झाला जेवायला, कारण इलेक्ट्रिशियन आलेलं त्याच्यात वेळ गेला. जेवली ना, आता म्हटलं चला पापड लाटूया. एवढीच साईज मला आवडते. गोळे बघा एवढे एवढे घेतले. आणि हा बघा, हा ना रामबंधूचा पापड आटा 1 किलोचा. त्यातल्या थोड्या पिठाचे मी मुंबईला केलेले आहेत, बाकीचं पीठ ना इकडे घेऊन आले. मला इकडे वेळ असेल तेव्हा मी पापड करेन. आता म्हटलं यातलं थोडं पिठाचे मी आता पापड करते. उरलेल्या पिठाचे मी बाकी नंतर हळूहळू करेन. पापड मी सगळे लाटले. ऊन पडलेलं चांगलं म्हणून ना कपडा खळ्यात अंतरला आणि त्याच्यावर बघा पापड सुकट टाकले. हे बघा 2 दिवस ना छान ऊन पडलेलं, त्यामुळे सगळे पापड मी केले आणि चांगले वाळवले. बघा अजून पण ऊन आहे. वाजलेत किती माहिती आहे का? 5. संध्याकाळी थोडा वेळ होता, ती झाडं तोडून टाकलेली होती ना, ती ना टाकायची होती. अशा छोट्या कामांना कोण माणसं भेटत नाही, आपल्यालाच करावी लागतात. टाकायचं या बोगन बिजवत लावलं. जाऊन टाक. साफ झालं ना. लागलं मला बघा, चांबडच गेलं त्याशी. बघा दिसते की नाही काय. हात धुवून आली, त्याला हळद लावते. अर्धच केलं काम, ते लागलं. टाकाय दुसऱ्या हाताला ये, पहिल्या हातात थोडेसे टाका. हातात द्या माझ्या, थोडीशी द्या, जास्त. बस बस बस.
हळद नाही आवडत मला लावलेली, झोमता म्हणून. काम पण राहिलं. हे तर इथे बोटा झालं हे. आता हे उजव्या हाताला. चांबडा हाय ते उचलून टाकते, थांबते. आपल्यासारखंचं काम नाही, पण करणार काय, कोण नाही तर. आणि माणसं पण कोण भेटत नाही, पैसे देऊन येत पण नाही. नाही ना कोण येत. तर हात उचलून टाकते आणि नंतर एखादं औषध लावते. हा ना, चांबडच गेलंय. नाही उचलून टाकते आता. हे बघा, एवढं लागलं मला. हे बघा, एवढं लागलं. हळद लावली, चांबडच गेलाय. रोज लागते, रोज लागते. निवांत बसते. आई पण बिचारी घाबरली. रोज लागते बोलते तुला. हे तर लयच झालं. आता उजवा हात पण गेला, आता काय सांगायचं. होईल बरं. मग रात्रीचे 9 वाजून गेलेत आणि आता मी जेवायला बसतोय. माझ्या हाताला बघा ना किती लागतंय, काय नाही काय. हे बघा ना, ह्या हाताला उजव्या हात आणि हा बघा दाखवताना हा डावा हात बघा. कंटाळा आला. काम ते पण अर्धच ठेवलं. आता जेवायला बसतोय. सकाळी छोलेची भाजी, सकाळी आई अगोदर जेवली. मला पापड करायचे तर मी उशिरा जेवली. माझं मन नाही जास्त जेवायला, मी भातच खाणार आहे. आईला भाकरी भाजले आणि हे वेगळे बटाट्याचे कापटे केलेत. तिच्यासाठी तांदळाची भाकऱ्या भाजल्या, छोट्या भाजल्या 2. मी भातच खाणार आहे आणि कापते. आणि हा दिवसभराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि ना तुम्हाला ही पापड मी तळून दाखवण्याची एक क्लिप पण याच्यात ॲड करते, ती पण तुम्ही पहा. आणि पुन्हा भेटूया आपण छानशाच गावच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट. पापड लाटलेले बघा, आता सगळे भरून ठेवले मी आणि एवढे मी संपवले. आणि आता पण मी तळून तुम्हाला दाखवते. लाटताना दाखवलं मी तुम्हाला, तळताना नाही. म्हणून चला तळूया. तेल गरम करत ठेवलं आहे. एवढे खाल्ले आम्ही, भरलेला पूर्ण डबा हा. बघा एवढे राहिले. पापड ना खूप छान झाले आहेत. आपण विकत आणतो ना त्याच्यापेक्षा पण खूप चविष्ट आणि एकदम कुरकुरीत.